ओएस न्यूज प्रवास सत्याचा। वाढदिवस हा प्रत्येकाच्या आठवणीतला आणि आनंदाचा दिवस। मात्र हाच वाढदिवस एखाद्या कुटुंबाला आधार देणारा ठरावा, या उदात्त हेतू शिर्डी नगर पंचायतचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत एका कुटुंबाला भेटवस्तू देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। ओम हिरे या मुलाला क्रिकेट खेळण्याची मोठी आवड, मात्र त्यांच्या पायात चप्पल असायची तर क्रिकेटचे इतर साहित्यही नव्हते। या गोष्टीवरून हेरून दत्ता कोते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आहिरे कुटुंबाला निमंत्रित करून हे साहित्य दिलं। यावेळी आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यानं मुलाने हट्ट करूनही या वस्तू आपण त्याला देऊ शकत नव्हतो, त्या आज त्याला मिळाल्या। हे पाहून आईच्या डोळ्यातील अश्रू बरेच काही सांगून गेले। एका चिमुकल्याच्या हातून केक कापून एका कुटुंबाला केलेली मदत ही खरोखर कौतुकास्पद असून नेहमीच आपल्या सामाजिक कार्यानं आणि उपक्रमामुळे चर्चेत असणारे शिर्डी दत्तात्रय कोते यांचे सामाजिक उपक्रम नेहमीच नाविन्यपूर्ण आणि समाजहिताचे असतात, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले। तर या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक मान्यवरांसह परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनीही उपस्थिती दर्शवत यातील महावीर लोढा यांनी दिलेल्या हटके शुभेच्छांची सर्वांनाच खळखळून हसवल्या। तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। माझं नाव ओम जितू आहिरे। मला हे दिल्याबद्दल मला माझ्या मनाला फार खुशी होती आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मला गिफ्ट पण दिलंय। एवढंच बोलते मी। तेव्हा नवीन खेळायला गेलतो, तेव्हा त्यांनी मला पाहिलं, माझ्या पायात चप्पल होती, तेव्हा त्यांनी मला विचारलं तुला बूट नाही का? म्हणलं सर मी नंतर घेईन। मग त्यांनी ठरवलं, मला गिफ्ट दिलं त्यांनी। कुटुंबाच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो। तर मी अकॅडमी लावली, आता पुढे आता माझं 2 महिन्यानंतर सिलेक्शन आहे रात्याला, तिथं जाईन। आणि तेवढंच बोलून सर त्यांच्या आशीर्वादाने मला तेवढं दिलं, तेवढं मी त्यांचे अजून आभारी मानतो सर। माझं नाव जितू आहिरे, हा माझा मुलगा आहे। मी नाशिकचा आहे, इथं कामधंद्यासाठी इथं आलोय। त्याची खूप क्रिकेटची खूप खेळण्याची इच्छा आहे, त्याची अपेक्षा आहे की क्रिकेटर बनावा। मी एक बिगारी काम करतो, माझ्याकडनं तर जेवढं होतं मी तेवढं करतोय। माझी पण इच्छा आहे की माझा पोरा काहीतरी बनावा आणि माझं नाव रोशन करावं। मी जे काम करतो ते त्यांनी करावं आणि पुढे माझं नाव, मी पण त्याला खूप सपोर्ट करतो आणि माझ्या सपोर्टनेच तो पुढेच आहे। मी त्याला सपोर्ट करायला तर तोच पुढे आहे।
1 तारखेला द्यायचे होते पैसे, नव्हते. तो मला म्हणे मम्मी आता मी जात नाही म्हणे. म्हणलं दादा तू जा म्हणले, आपण पैसे देऊ म्हणले 20 तारखेपर्यंत, तू काय राहू नको घरी, जा म्हटले. तू शाळाकडे पण लक्ष दे, हे पण तुला खूप आवडतो. तो म्हणजे तो तसा 3री 4थीला जायचा तसा बॉल बॅटचा त्याला खूप वेळ आहे. त्याला मी आतापर्यंत कधीच बोलले नाही त्या बॉल बॅटच्या विषयी, पण त्याला मला सगळे पण सांगतात तो व्यवस्थित खेळतो, तुम्ही त्याचा काय इच्छा आहे तेवढी पूर्ण करा असं. मला पण सांगतो मम्मी तू पैसे भर, मला खेळायचं. तर काल तो रडत होता मम्मी तू पैसे भर, मी जात नाही म्हणे. म्हणजे दादा मी भरते इकडून तिकडून करून, तू जा म्हटले. त्या साहेबांच्या इथे माझ्या मुलाला इथपर्यंत यायला भेटला, आम्हाला पण त्यांचे आभारी. त्यांचं जे क्रिकेट खेळणारी मुलं असतील किंवा इतर जे नागरिक असतील, महिला असतील, यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम असेल आणि त्याबद्दल त्या सर्व कामात ते अग्रेसर असतात आणि धडपडीने काम करतात. आणि त्याबद्दल मी त्यांना चांगल्या कामाबद्दल, चांगल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. तसे आमचे लाडके भाऊ दत्तू भाऊ पोते हे सर्वांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांना कुठला राग नाही, रोष नाही. कोणी आलं तर हक्काने काम सांगणारे दत्तू भाऊला. कोणी जर काम सांगितलं तर ते हक्काने ऐकतात आणि ते कोणतंही काम असो, होऊ नाही तर नाही होऊ, का होत नाही ते काम पूर्ण करायचे जे धाडस त्यांचे ते आम्ही स्वतः बघितलेलं आहे. आणि काही काम जबाबदारी टाका दत्तू भाऊवर, ते काम पूर्ण पार करतात. आणि दुसरी गोष्ट अशी, 11 वर्षापासून त्यांचा उपक्रम असा आहे तर पंढरपूर यात्रा असून द्या, तुळजापूर यात्रा असून द्या, कुठल्याही जर यात्रा न्यायची असले तर दत्तू भाऊ जीव लावून नेणार, जीव लावून आणणार, घरच्या सारखं सांभाळून आणणार, सांभाळून घेणार त्यांना. एवढं उपक्रम दत्तू भाऊंचं चांगला आहे. 11 वर्षापासून मोफत रिक्षा. आज जर एखाद्या रिक्षाला जर बाजारला गेलं तर 30 रुपये, 40 रुपये, 50 रुपये भाडं लागत, तर त्या महिलांना एवढा आनंद होतो का आपले 100 रुपये वाचले, हे दत्तू भाऊमुळे वाचले. आणि दत्तू भाऊंचं नाव हे कायम चर्चेत राहतं. एका आईच्या मुलाच्या आईच्या डोळ्यातले आनंद अश्रू बघूनच आपण समजू शकता की हा किती अभिमानाचा त्यांच्यासाठी दिवस आहे का त्यांनी त्या मुलाला इतकं सुंदर असं गिफ्ट दिलं आणि त्या आईला त्यांचे अश्रू अनावर झाले. आणि आज खरंच खूप खूप आनंद झाला. त्यांनी इतका आनंद सर्वांना मिळते जो वाढदिवस साजरा केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. त्यांनी आज एका गरीब मुलाला, जे क्रिकेटसाठी खूप गरीब कुटुंब आहे त्यांची परिस्थिती नाही, त्या गरीब मुलाला त्यांनी आज ते शूज, ते खेळण्याचे साहित्य दिलं. आज प्रोत्साहन करण्यासाठी खूप उत्कृष्ट कार्य त्यांनी आज केलेलं आहे. तसं पाहिलं तर वाढदिवस खूप धार्मिक करतात माणसा, पण त्यांनी जे त्या मुलासाठी केलं खूप खूप त्रासवाद आहे. आणि भविष्यात लोकांनी जे धार्मिक मोठे वाढदिवस करतात तसं करू नये, व्यवस्थित असं काही समाजकार्य करावं हीच अपेक्षा. जय श्रीराम. आज 10 तारीख म्हणजे आपले मनसेचे नगराध्यक्ष श्री दत्तू काका कोते पाटील यांचं संध्याकाळी 6 वाजेपासून जल्लोषाने वाढदिवस आपण साजरा करत आहोत. अनेक जण येऊन यांचा वाढदिवस खूपच जल्लोषाने साजरा करत आहेत. आजकाल किती काही लोक येऊन इथं म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारतात. मग त्यांनी आज सगळ्यांना वेळ देऊन त्यांचा वाढदिवस साजरा केला, त्यांचा मी खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांना आनंद आहे. म्हणजे काही गोरगरीब असतात ज्यांच्याकडे काही नसतं. म्हणजे मी पहिलेच तुम्हाला सांगितलं, म्हणजे यांच्या तोंडावर कधी असं स्माइलीच राहते कायम, कधी असा दुःखाचा चेहरा नसतो त्यांच्यावर. कोणतेही गोरगरीब असो, त्यांनी माझा हट्ट जो होता तो सुद्धा त्या सुजय दादांना आणायचा, तो सुद्धा त्यांनी पूर्ण केला. आणि विविध कोणत्याही प्रकारचा असो, आता तुम्ही जे मला उदाहरण दिलं शूजचं वगैरे, आता त्यांनी मला मध्ये सांगितलं का किट वगैरे त्यांनी दिलं मुलांना, हे खरं आहे. यांचं काम म्हणजे सर्वात, आपण किती काही केलं तरी यांचं काम पुढील, मला तर वाटतं आता ते नगरसेवक आहे, पुढे आमदार खासदार याच्यात निवड झाली तर अजून आनंद. सुजय दादा परत करतील तुला. येऊ जर पुढं असला तर तुला मनशेकून तिकीट तुला आजच येऊ आम्ही पण येऊ मध्ये.